जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला असून या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत लीलाधर मंगल पाटील यांचा जागीच मृत्यू झालाय, तर अन्य 4 जण गंभीर जखमी झाले। अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की धडकेनंतर कारने तब्बल 2 वेळा पलटी घेतली। जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार लीलाधर पाटील हे चंदू अण्णानगर परिसरातील रहिवासी आहे। ते MIDCतील निर्मल पाईप कंपनीत कामासाठी दुचाकीवरून जात असताना हा दुर्दैवी अपघात घडलाय। अपघाताची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात मृताच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आणि एकाच आक्रोश केलाय। दरम्यान या भीषण अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। कसा अपघात झाला आहे? आपला जे लीलाधर मंगल पाटील मुक्काम पोस्ट कटोरा तालुका जिल्हा जळगाव, हल्ली मुक्काम आपला चंदू अण्णानगर जळगाव, ते जे सकाळी जे ड्युटीसाठी निर्मल पाईप या ठिकाणी मोटरसायकलने जात होते। ते जे त्यांच्या बाजूने म्हणजे त्यांच्या साईडने चालत होते आणि समोरून जे इनोवा कार जी आहे ती अतिशय वेगाने जी येऊन त्यांच्या अंगावरती आदळली, त्यामुळे त्यांचं जे अपघाती दुःखद निधन झालेलं आहे। त्यांचं पूर्ण नाव काय होतं? लीलाधर मंगल पाटील। त्यांना जे एक मुलगा, आई, वडील आणि लहान भाऊ असं परिवार आहे त्यांचा। कार कुठून येत होती? कार जी आपलं भुसावळकडनं येत होती। डिवायडरला ठोकली गेली, ती जास्त ओव्हर स्पीडमध्ये होती। डिवायडरला ठोकल्यानंतर जे यांच्या मोटरसायकलवरती ती गाडी डम झाली। त्या गाडीच्या खाली येऊन जे यांचा ॲक्सिडेंट झाला, यांना डोक्याला आणि हातपायाला वगैरे मार लागलेला आहे, त्याच्यामध्ये यांचं दुःखद निधन झालं। आपलं नाव काय? माझं नाव डॉक्टर सत्वशील पाटील, मुक्काम पोस्ट कटोरा तालुका जिल्हा जळगाव।